गाडीत घ्या हो मला दादा हा जखमी देहाजमी मी डोळ्यात पाहिला हरिरामाने नाशकामध्ये नाकारले मला वाखाणतील सारे उद्यमी माझाच नवा जन्म मी डोळ्यात या ठिकाणी होत आहे आपल्या सर्वांच्या करमणुकीसाठी आणि प्रबोधनासाठी या ठिकाणी जागर समतेचा आंबेडकरी शाहिरी जलसा संच आहे. त्या संचामधील सर्व वाद्यवृंदकार सर्वांचं मंडळातर्फे हार्दिक हार्दिक स्वागत. आपण या ठिकाणी आपली जी मंडळाचे सभासद आहेत ते येतच राहतील, तरी आपण आपला कार्यक्रम सुरू करूया. होलिया होलिया हो होलिया 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 होला होलिया होलिया हो होलिया 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 होला होलिया होलिया हो होलिया 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 होला होलिया होलिया हो. डोंगर फोडतो आम्ही दगड फोडतो आम्ही डोंगर फोडतो आम्ही दगड फोडतो आम्ही रक्ताच्या सिमेंटाने धरण बांधतो आम्ही रक्ताच्या सिमेंटाने धरण बांधतो आम्ही. सुख तुम्हाला दुःख आम्हाला का सुख तुम्हाला दुःख आम्हाला. होलिया 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 होला होलिया होलिया हो होलिया 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 होला होलिया होलिया हो. मन मोहिले भीमा तुरु मारो मध्ये मन मोहिले भीमा तुरु मारो मध्ये पण भारी वजन आहे तुझ्या नामामध्ये पण भारी वजन आहे तुझ्या नामामध्ये पण भारी वजन आहे तुझ्या नामामध्ये पण भारी वजन आहे तुझ्या नामामध्ये. मन मोहिले भीमा मन मोहिले भीमा तुरु मारो मध्ये मन मोहिले भीमा तुरु मारो मध्ये पण भारी वजन आहे तुझ्या नामामध्ये
वजन आहे तुझ्या नामामध्ये भारी वजन आहे तुझ्या नामामध्ये भारी वजन आहे तुझ्या नामामध्ये सर्व भीमसैनिक आणि सर्व पाहुणे मंडळी या सगळ्यांचं जागर समतेचा या शाहिरी चर्चेच्या वतीने सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करतो. सर्वांना क्रांतिकारी जय भीम. एवढे उत्साहीचे करुणेचे महासागर महाकारुणिक तथागत भगवान गौतम बुद्ध, रयतेचे राजे छत्रपती शिवाजी महाराज, माता जिजाऊ, माता भीमाई, माता रमाई, जगद्गुरु संत तुकोबाराय ज्यांची आज जयंती आहे, जे संतपाशी रैदास, गाडगे बाबा, लोकशाहीर अण्णाभाऊ साठे, क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले, छत्रपती शाहू महाराज, संत कबीर, संत जनाबाई, संत सोयराबाई आणि तुम्हा मला हजारो पिढ्यांच्या गुलामगिरीतून मुक्त करणारे युगनायक उपनायक महामानव बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या संपूर्ण महामानवांना त्रिवार अभिवादन करून मनापासून काळजाच्या देठापासून त्रिवार अभिवादन तर सादर करीत आहोत. प्रत्येक माणसाच्या मनामध्ये आंबेडकर सांस्कृतिक चळवळीची प्रेरणा तेवत ठेवण्यासाठी, रुजवण्यासाठी महाकवी वामनदादा कदम यांच्या क्रांतिकारी प्रबोधनाची धूळ मस्तकी लावून हा प्रबोधनाचा वसा पुढे घेऊन जात आहोत. अनावधानाने काही मांडणीमध्ये किंवा गडबड झाली तर विद्यार्थी समजून आम्हा सगळ्यांना तुम्ही माफ करा. सादर करीत आहोत जागर समतेचा.
तुका म्हणे पहा पुरुष सर्व कष्टकरी व्हावे स्त्री पुरुष सर्व कष्टकरी व्हावे कुटुंबा पुसावे आनंदाने कुटुंबा पुसावे शाळेत घालावे नित्य मुली मुला शाळेत घालावे अन्नदान द्यावे विद्यार्थ्यास अन्नदान द्यावे विद्यार्थ्यास सार्वभौम सत्य स्वतःचे राहावे सुखे मागवावे सर्वत्रास सुखे मागवावे सर्वत्रास अशा वर्तनाने सर्व सुख घ्यावे अशा वर्तनाने सर्व सुख घ्यावे स्वतः सुखी व्हावे सुखी भरणे स्वतः सुखी व्हावे सुखी भरणे सुखी ज्ञान घ्या भटाबांधांनी आपल्याला हजारो वर्ष गुलामीत ठेवले म्हणून ही शैक्षणिक क्रांतीची पायवाट आणि या क्रांती सूर्यांचं बोट धरून आम्ही सुद्धा हा प्रबोधनाचा बसा पुढे घेऊन जात आहोत. सावित्रीबाई म्हणते ज्ञान नाही विद्या नाही ती घेण्याची गोडी नाही बुद्धी असून चालत नाही तयास मानव म्हणावे का. बांधवांनो 21व्या शतकामध्ये सुद्धा हा सावित्रीबाईंनी विचारलेला प्रश्न अगदी तंतोतंत जुळतोय. म्हणून या भीमाच्या वाघिणी सावित्रीबाईंना कसं वंदन करतायत एकदा आपण बघू. आणि तुम्ही मूवी सगळ्यांनी सोबत गायची बरं. मी सांगायचं विसरलो सुरुवातीला ज्यांचा हा वन वे प्रोग्राम नाहीये ही लोकसंगीत आहे ही लोकांमधून आलेले आहे त्याच्यामुळे तुम्ही असं बिंदास मोकळे मनाने हसा टाळ्या वाजवा जे वाटते ते करा. शाळांना छेद नाही काय काय आहे. ज्या सावित्रीबाईंनी बाबासाहेबांनी सावित्रीबाईंनी फुलेंनी आमचं बोट धरून आम्हाला प्रबोधनाकडे नेलं शिक्षणाकडे नेलं ज्ञानाच्या मार्गाकडे नेलं. पण आज काय होत आहे आजची परिस्थिती भयानक आहे. खऱ्या अर्थानं समतेचा जागर शिक्षणाच्या चळवळीसाठी घालण्याची गरज आहे. म्हणून साऊ ज्योतीची लेकरं बनून घराघरात जाऊन नव्यानं नवी चळवळ उभी करण्याची गरज आहे. सोबत आहात का तुम्ही सगळे सगळे सोबत आहात का या चळवळी सोबत आहात का सगळे. चला
लावते सत्य शोधण्याचा मार्ग ज्योतिबाने सांगितला. ती सत्यशोधक चळवळ, आंबेडकरी चळवळ, बहुजनांची चळवळ खऱ्या अर्थानं मानवतेच्या चळवळीतून उभी राहणार आहे. म्हणून कळला मानवतेचा सार देव सृष्टीला आकार. कळला मानवतेचा सार देव सृष्टीला आकार. तुम्ही सोबत गायचा गावा सावजोतीचे लेकर घालून बाबासाहेब आंबेडकरांचा, माता रमाईचा, माता जिजाईचा. बुलढाणा जिल्हा बौद्ध रहिवासी समाज मंडळ या मंडळाच्या वतीने करायचं आहे. आणि आपण सगळे वेळेवर सगळे बुलढाणा जिल्ह्यातील कोणाचा पिक्चर डे, परंतु बुलढाणाकरांनो आज आपला आहे मिशन डे, जागर समतेचा. जबरदस्त टाळ्या वाजवा आणि आपल्या या कला मंचकाला जोरदार प्रतिसाद द्या. एकदा जोरात टाळ्या वाजवा. लोकशाहीर डॉक्टर अण्णाभाऊ साठेंचा. काय प्रॉब्लेम नाही. जग बदल, जग बदल खालुनी सांगून गेले मला भीमराव. जग बदल बदल, जग बदल खालुनी सांगून गेले मला भीमराव. सांगून गेले मला भीमराव. सांगून गेले मला भीमराव. आहा. बाबा. हजारो वर्ष मित्रांनो, तुम्हाला जर तुम्ही चांगलं हे काम केलं नाही तर तुमचं असं होईल. तुम्ही ते काम केलं तुमचं कसं कसं वाटेवं होईल. भीतीपोटी माणूस, डोक्यात पूर्ण भीती भरलेली नाही. म्हणजे आपले मेंदू आपल्या धडावर घुमते. काय होतं, पृथ्वी शेषनागाच्या मस्तकावर होती असं म्हटलं तर. पण अण्णाभाऊ साठेंनी छाती ठोकपणे सांगितलं, याला कबाळ्यात ही पृथ्वी शेषनागाच्या मस्तकावर तरलेली नसून इथल्या कष्टकऱ्यांच्या, कामगारांच्या तळ हातावर तरलेली आहे. काय म्हणून गुलामगिरीच्या या चिखलात, गुलामगिरीच्या या चिखलात निघ बाहेरी, अंग झाली निघ बाहेरी, देवी वरती धाव. सांगून गेले मला भीमराव. सांगून गेले मला भीमराव. सांगून गेले मला भीमराव. सांगून गेले मला भीमराव. जवाई. हरमनानी तसेच छळले, हरमनानी तसेच छळले, हरमनानी तसेच छळले. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्या भाषणात सांगितलेलं, या भारताचे दोन महत्वाचे जे शत्रू आहेत ते इथला जातीवाद म्हणजे इथली ब्राह्मणशाही आणि इथला पूंजीवाद म्हणजे इथली भांडवलशाही. हे दोन शत्रू आपल्या भारताचे सगळ्यात महत्वाचे आहेत. पण मित्रांनो, आज
दोन शब्द एकमेकाच्या हातात हात घालवू शकते एकदम मोठी शोकांतिका आहे आणि याला बदलायचं काम आपलं आहे. आज विचार बाबासाहेबांचा अण्णाभाऊसाठी आपल्या गाण्यातनं मांडतो. काय म्हणतात? धनवंतानी अखंड पियले, धनवंतानी अखंड पियले, धर्मधानी तसेच छळले, तसेच छळले, धर्मधानी तसेच छळले, मग राजू स्वामी देवरा साकून गेले मला एकजुटीच्या या रथावरती, एकजुटीच्या या रथावरती आरूढ होऊन चलवा पुढती, आरूढ होऊन चलवा पुढती, चलवा पुढती. नव महाराष्ट्र निर्गुण जगती, नव भारत निर्गुण जगती, तरी प्रकट निज भाव सांगून गेले मला भीमरा, सांगून गेले मला भीमरा, सांगून गेले मला भीमरा. जग बदल बदल, जग बदल घालून भाव घातले ती मेली कुणी म्हणालं बाळणपणातली, पण घोडक्यातनं हळूच एक बाई पुढे आली आणि दबक्या आवाजात म्हणाली, हार्ट अटॅकनं, टीबीनं, बाळणपण, ही घशात शब्द अडकून मेली. अहो ती मेली तर मेली, अहो ती मेली तर मेली, पण आता निदान हिला तरी जगू द्या, हिला तरी बोलू द्या. आणि अशाच आमच्या कैक पिढ्या युगानुयुगे न बोलताच मेलेल्या आहेत. म्हणून कवी दिनकर साळवे म्हणतात, युगायुगाची गुलामी चालत, सांभाळीत तुला मुलं. युगायुगाची गुलामी चालत, सांभाळीत तुला मुलं. दासाचा तुरुंग फोडी दे, दासाचा तुरुंग फोडी दे, दासाचा तुरुंग फोडी दे, दासाचा तुरुंग फोडी दे. पायानु पायानु कोऱ्या मधून, कटलं पोटली मुलं. पायानु पायानु कोऱ्या मधून, कटलं पोटली मुलं. पायांच्या गळ्यामध्ये कहाण, मुळशी कापत सणानं बायांची अंकल नाही हिनं सदैव पुरुषाच्या धाकात राहिलं पाहिजे. कोण होता तो हरामखोर म्हणून? अरे त्या मधुने असं सांगितलं, हा. नर बाईचं स्वतंत्र अस्तित्व नाकारणारी ही मनुस्मृती होती. म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी रायगडाच्या पायथ्याशी मनुस्मृतीचं दहन केलं. किती तारखेला मनुस्मृतीचं दहन केलं सांगा? महिला मंडळ सांगा. महिला मंडळ सांगा. तारीख सांगायची. लवकर पटकन वेळ कमी आहे कार्यक्रमाला आपल्याला. 25 डिसेंबर साल किती? अहो आपल्या क्रांतीच्या तारखा आपल्याला मुखपाठ असल्या पाहिजे. विचार काय करायचा? किती साली? 1927 काकांनी सांगितलं. महिला मंडळाकडून आलेलं आहे की 1920 साली मनुस्मृतीचं दहन केलं गेलं. आणि ही खरं तर महिलांना सगळ्यांना हे माहीत पाहिजे, कारण हा इतिहास जमा असलेला दिवस आहे. मनुस्मृतीचं दहन करणं हे फक्त कोणत्या एका जातीसाठी ची मुक्तता नव्हती, तर समस्त स्त्री वर्गासाठी, समस्त मानव जातीची ती मुक्तता होती. आणि हा दिवस इतिहास जमा असलेला दिवस आहे. आणि म्हणून ही तारीख आपल्याला लक्षात असणं गरजेचं आहे. 25 डिसेंबर 1927
थोडस आलं बघा बेवडं. दे ना आगे दे ना कुठे तो अरे ह्याला काय आता मटण करून खायला घालायची का? अगे नवरा हा परमेश्वर असतो जो किती त्याला आणलं काय झालं त्याची सेवा करणं बायकाचं कर्तव्य आहे. कर्तव्य आहे, खरंय का? मग आणि नवऱ्याने येऊन बायकोला कुदलणं हे नवऱ्याचं कर्तव्य आहे. वहिनी तुम्ही काय करा आता चपल्याने पूजा करा. हे कोण बोलते रे ते मध्ये किती वाईट आपलं बायकांचं आयुष्य असतं. बायकांचं म्हणजे सगळीकडेच आहे हे. बायकांना लहानपणी बापाच्या छायेखाली, लग्न झाल्यावर नवऱ्याच्या छायेखाली आणि म्हातारपणामध्ये पुन्हा पोराच्या छायेखालीच राहावं लागतं. इथं बसलेले सगळे पुरुष वाईट आहेत ह्याचा अर्थ नाही. आपला आता समाज बदलत चाललेला आहे. बदलला की समाज तुम्हाला माहिती बदलला आहे. आहे का? काय आमच्या बरोबर आहे. चळवळीत कसं असते माहिती आहे का? स्त्री मुक्ती असावी बरं का? असावी. स्त्री मुक्ती असावी पण पण? माझी बायको नसावी. बरोबर का? इथं जोडीनं कोण कोण आले हातवर करा. जोडीनं या बात आहे. बघा जोडीनं आलेल्यांचं टाळ्या वाजून त्या गोष्टी बोलायला सोप्या आहेत. हिंदू मुसलमान अरे बांधित होता मंदिर तेथे बांधित होता मस्जिद. बांधित होता मस्जिद तेथे बांधित होता मंदिर. शिवरायांच्या चरणापाशी आजही दुखतेशी. अहो शिवरायांच्या पुतळ्यापाशी शिवरायांच्या पुतळ्यापाशी आजही दुखते मान. आनंदाने नाचत होते काळ्या राणी तळपत होते तिच्या रूपाचे उलट गेला राजा तोडून वार. आनंदाने नाचत होते हिंदू मुसलमान. आनंदाने नाचत होते हिंदू मुसलमान. छत्रपती संभाजी महाराज की राजमाता मातृकी. शिवरायांचा जय जयकार होतोय आंबेडकर भवन मध्ये. शिवरायांच्या छायेखाली मुळीच नव्हती वाल. आनंदाने नाचत होते हिंदू मुसलमान. आनंदाने नाचत होते. जागतिक दर्जाचा कार्यक्रम आहे बरं. मी मगाशी महिलांचा जास्त आवाज होतो इकडून यायचा पण तुम्ही कमी नाही पडले पाहिजे बरं का. चला आपण द्यायला बहुजन हिताय. शाहीर तुम्ही तर ते चांगली शुद्ध माणसं आहेत. तर बहुजनांना सोबत घेऊन प्रत्येकाच्या कल्याणाची काळजी घेणार ते म्हणजे आपलं भारतीय संविधान. वी द पीपल ऑफ आम्ही भारताचे लोक. 1946 ला झाली होती पण 1946 ला संविधान सभेची पहिली बैठक सुरू झाली आणि मग समस्त संविधानाचा क्रांतिकारी इतिहास घडला. बाबासाहेब संविधानाचे शिल्पकार झाले. राजकीय लोकशाही जरी मिळाली असली तरी या देशामध्ये 3000 वर्षाचा विषमतेचा इतिहास आहे. विसंगतीपूर्ण समाजात आपण प्रवेश करत आहोत. इस बाग को सजाया दिल से तूने. इस बाग को सजाया तू ही है बाकी मेरा जहां.
संविधान, भारत का संविधान, ये मेरा संविधान, ये तेरा संविधान, हम सबका संविधान, भारत का संविधान। हिंदू मुस्लिम सिख ईसाई सभी धर्म हैं हमारे। हिंदू मुस्लिम सिख ईसाई सभी धर्म हैं हमारे। ओ निर्भयता से रहे देश में, निर्भयता से रहे देश में, चाहे जहाँ संचार करें हम, चाहे जहाँ संचार करें हम, नहीं है बंदीवान, नहीं है बंदीवान। ये मेरा संविधान, ये तेरा संविधान, हम सबका संविधान, भारत का संविधान, ये मेरा संविधान, ये तेरा संविधान, हम सबका संविधान, भारत का संविधान। संविधान संदेश को दिल से अपनाएंगे, संविधान संदेश को दिल से अपनाएंगे। हम भारत के लोग देश का मान बढ़ाएंगे, हम भारत के लोग देश का मान बढ़ाएंगे। रीत पंथ हो भले अनेक, रीत पंथ हो भले अनेक, मतभेद हो तो भी, लोग यहाँ पर हो सबने, मतभेद हो तो भी, लोग यहाँ पर हो सबने। लोगों के लिए लोगों से बनाए अपना संविधान, लोगों के लिए लोगों से बनाए अपना संविधान। काय कोरस सब साथ में गाएंगे। ये मेरा संविधान, ये तेरा संविधान, हम सबका संविधान, भारत का। ये मेरा संविधान, ये तेरा संविधान, हम सबका संविधान, भारत का संविधान। ये मेरा संविधान, ये तेरा संविधान, हम सबका संविधान, हो हम भारत के लोग। मंडळीसाठी जोरदार टाळ्या. आजच्या आपल्या कार्याची मेहकर लोणार मतदारसंघाचे आमदार यांचा गुलाबराव सरबल साहेब यांचंही आगमन आदरणीय आमदार राजसाहेबांचं सुद्धा या ठिकाणी आगमन झाले आणि प्रमुख अतिथी सगळे जागर समितीच्या वतीने क्रांतिकारी जयवीर सरांना ते सदैव हजर राहतात. मी प्रवीण खाडे, मी जालन्याचा आहे. भारावून टाकणारी अशी गाणी आहेत, प्रबोधन करणारी गाणी आहेत. त्या निमित्ताने RD बांगर साहेब यांच्याकडून प्रवीण खाडे आणि त्यांच्या संचाला 1000 लावणारी सावित्री बनावी माता तुझ्या मध्ये दिसावी.
माझ्याकडूनही 500 रुपयाची भेट आलेली, त्याचाही आपण स्वीकार करावा. आम्हाला पण तुमच्या तसेच सन्माननीय टाळ्या वाजवून स्वागत करायचं आहे आणि त्यांनी देखील या विचार मंचावर स्थानापन्न व्हायचं आहे. मी या सगळ्या पाहुण्यांना विनंती करतो की या ठिकाणी तथागत गौतम बुद्ध आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमा या ठिकाणी ठेवलेल्या आहेत. गौतम बुद्ध आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी सन्माननीय राजेश गवांडे साहेब, सन्माननीय आमदार साहेब सिद्धार्थ खरात, सन्माननीय भीमराव तायडे साहेब, सन्माननीय एस.बी. तायडे साहेब, रामकृष्ण हजारे साहेब, या सर्व आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी सन्माननीय राजेश गवांडे साहेब, सन्माननीय
आमदार साहेब सिद्धार्थी खरात, सन्माननीय भीमराव तायडे साहेब, सन्माननीय एच.डी. तायडे साहेब, रामकृष्ण हजाले साहेब, या सर्व या ठिकाणी सन्माननीय डॉक्टर राजेश गावते साहेब यांना विनंती आहे की आपण तथागत गौतम बुद्ध यांच्या प्रतिमेचं पुष्पहार अर्पण करून उद्घाटन करायचं आहे. तसेच सन्माननीय सिद्धार्थी खरात साहेब, लोणार मेहकर मतदारसंघाचे आमदार यांना विनंती आहे की आपण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करायचा आहे. या ठिकाणी सन्माननीय डॉक्टर राजेश गावते साहेब यांना विनंती आहे की आपण तथागत गौतम बुद्ध यांच्या प्रतिमेचं पुष्पहार अर्पण करून उद्घाटन करायचं आहे. तसेच सन्माननीय सिद्धार्थी खरात साहेब, लोणार मेहकर मतदारसंघाचे आमदार यांना विनंती आहे की आपण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करायचा आहे. सेक्रेटरी प्रोटोकॉल मंत्रालय मुंबई यांच्या शुभ हस्ते या कार्यक्रमाचं उद्घाटन झालेलं आहे. तसेच सन्माननीय सिद्धार्थी खरात साहेब, लोणार मेहकर मतदारसंघाचे आमदार एच.डी. तायडे साहेब, गुलाबराव अशोक साहेब, भीमराव तायडे साहेब, सेक्रेटरी प्रोटोकॉल मंत्रालय मुंबई यांच्या शुभ हस्ते या कार्यक्रमाचं उद्घाटन झालेलं आहे. तसेच सन्माननीय सिद्धार्थी खरात साहेब, लोणार मेहकर मतदारसंघाचे आमदार एच.डी. तायडे साहेब, गुलाबराव अशोक साहेब, भीमराव तायडे साहेब, आपण विश्राम आणि पद्धतशीर या ठिकाणी पूजापाठाचा कार्यक्रम आपण घ्यायचा आहे. आपण विश्राम आणि पद्धतशीर या ठिकाणी पूजापाठाचा कार्यक्रम आपण घ्यायचा आहे. पूजापाठाचा कार्यक्रम या ठिकाणी घ्यायचा आहे. सर्वांना जय भीम. हॅलो 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 सर्वांना जय भीम. सर्वांनी हात जोडावे. सम्मा संबुद्धो भगवा बुद्धं भगवन्तं अभिवादि स्वाहातो भगवता नमो धम्मं नमस्ते
बुद्धं शरणं गच्छामि धम्मं शरणं गच्छामि बुद्धं शरणं गच्छामि द्वितीयंपि धम्मं शरणं गच्छामि द्वितीयंपि संघं शरणं गच्छामि तृतीयंपि बुद्धं शरणं गच्छामि तृतीयंपि धम्मं शरणं गच्छामि तृतीयंपि संघं शरणं गच्छामि पाणातिपाता वेरमणि सिक्खापदं समादयामि अदिन्नदाना वेरमणि सिक्खापदं समादयामि मूसावादा वेरमणि सिक्खापदं समादयामि वेरमणि सिक्खापदं समादयामि साधु 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 बुद्धं नमामि धम्मं नमामि संघं नमामि जय भीम परत एकदा जय भीम जय भीम इतिहासाचे रंगरूपे आले या नगरात. इतिहासाचे रंगरूपे आले या नगरात. इतिहासाचे रंगरूपे आले या नगरात. स्वागतं सुस्वागतं मानाचा मुद्रा स्वागतं सुस्वागतं मानाचा मुद्रा दहा दिशांनी गुणगणाने सभा मंडपी स्वागत झाले. दहा दिशांनी गुंजनाले सभा मंडपी स्वागत झाले. पूर्वनियोजित अपूर्व घडले पूर्वनियोजित अपूर्व घडले. सावरल्या नजरा. स्वागतं सुस्वागतं आले रंगरूपे आले या नगरात. इतिहासाचे रंगरूपे आले या नगरात. आपल्या सन्माननीय सिद्धार्थ खरा साहेब यांचं स्वागत सन्माननीय सीमाताई जाधव मॅडम यांनी करावं असं मी त्यांना विनंती करतो. खास करून बुलढाणा जिल्ह्यामधून आज ज्यांचं आगमन या कार्यक्रमाला झालेलं आहे ते सन्माननीय भीमराव कायदे साहेब यांचं स्वागत सन्माननीय विजय खरा साहेब यांनी करावं असं मी त्यांना विनंती करतो. रजाने साहेब यांचं स्वागत सन्माननीय ललिताताई पंडागळे मॅडम यांनी करावं असं मी त्यांना विनंती करतो. एच.बी. तायडे साहेब यांचं स्वागत
ज्यांच्या चळवळ उभी केली. ज्या वेळेला 70-75च्या दशकामध्ये बुलढाण्यामध्ये जेव्हा जाती अंतिम दंगली व्हायच्या, अनेक ठिकाणी त्यांनी अॅट्रॉसिटी दाखल करण्यात मुंबईत जाऊन तिथल्या लोकांना न्याय मिळवून देण्याचं काम केलेलं आहे. आणि म्हणून आपण बुलढाणा मंडळाच्या वतीनं त्यांना जीवन गौरव पुरस्कार HB तायडे साहेब यांच्या हस्ते हा जीवन गौरव पुरस्कार देण्यात येत आहे. सुधार महासंघ विथ बाळासाहेब आणि BA झाल्यानंतर 1963 मध्ये त्यांनी RBI मध्ये जॉब केला. रिटायर ॲज 2001 मध्ये असिस्टंट ॲडवायझर ऑफ RBI. अशोक बांगर साहेब त्यांचा जो मुलगा आहे इन्शुरन्स मॅनेजर आहे. रवींद्र बांगर IRS प्रिन्सिपल कमिशनर GST. किशोर बांगर न्यू दिल्ली इन्शुरन्स असिस्टंट मॅनेजर. आणि महेंद्र सर्वांनी उभे राहून त्यांचं स्वागत करायचं आहे. पुरस्कार आपण त्यांना त्यांच्यापर्यंत पोहोचवला जाईल. दुसरे जीवन गौरव पुरस्कारचे मानकरी आहेत सलमान कुर्ती आहे विजी जाधव साहेब. विजी जाधव साहेबांचा सन्मान या ठिकाणी जाधव साहेब जीवन गौरव पुरस्काराचे मानकरी आहेत MC गवई साहेब. MC गवई साहेब आपल्या आंबेडकर घराण्याचे वारसदार सरसेनानी आनंदराज आंबेडकर
आणि या माऊलीचा जी जवळ आहे याचाही मला अभिमान आहे. ही आपल्या तुमच्यासाठी मोठी गोष्ट आहे. की ते आपले जेवढे मुलं असतात ते कुठल्याही कॉन्ट्रॅक्टमध्ये असो, मी एक कॉन्ट्रॅक्टर आहे, तर गावंडे साहेबांनी त्या मुलांसाठी त्यांच्या ऑफिसमध्ये ऑफिसची सर्व्हिस न कर. आनंदराव साहेब, खरात साहेब, व्यासपीठावर उपस्थित असलेले सर्व मान्यवर, आंभोरे आई, सर्वप्रथम मला इथे बोलवल्याबद्दल आयोजकांचा मी आभारी आहे. आजचा कार्यक्रम मला आधीपासून सांगितला होता, तरीही काही कारणावश मला सकाळी लवकर येता आलं नाही आणि तुम्हाला माझ्यामुळे जर उशीर झाला असेल तर सर्वप्रथम मी तुमची माफी मागतो. या ठिकाणी त्यांचा हार्दिक हार्दिक आभार व्यक्त करतो. विश्वला यांच्या पूज्य आणि पवित्र विचारांना त्रिवार वंदन करून आज विचारपीठावर या ठिकाणी सन्माननीय आनंदराज आंबेडकर साहेब, सिद्धार्थ खरात साहेब, आपले लोणार मेकर विधानसभा विभागाचे, त्याचबरोबर आता बुलढाणा जिल्हा रहिवासी बौद्ध समाज मंडळ या मंडळा साहेब बुलढाणा जिल्ह्याच्या जी मान्यवर मंडळी अगोदर सुद्धा म्हणजे 25-30 वर्ष अगोदर होतं, यांच्या हस्ते होत आहे. या वेबसाईट मध्ये आपल्याला बघायला मिळेल. तर ही आमची वेबसाईट आहे जी आम्ही बुलढाणा जिल्हा बौद्ध रहिवासी समाज मंडळ यांच्यासाठी बनवलेली आहे. शैक्षणिक त्यानंतर मग प्रत्येक कार्यक्रमाचे फोटोज आणि आपण गॅलरी सेक्शनमध्ये बघू शकता. गॅलरी सेक्शनमध्ये सगळे आपले आधी झालेले कार्यक्रम आणि येणारे कार्यक्रमाचे फोटो असतात. त्यानंतर मग एक कार्यक्रम सेक्शन आहे, तर ते फोटोसोबत व्हिडिओ आहे. मग कार्यक्रम सेक्शन ज्यात की आपले सगळे कार्यकर्ते मंडळ व जे पण सभासद आणि सदस्य आहेत त्यांच्या सगळ्यांची नाव वगैरे माहिती आहे. त्यानंतर मग कोणाला काही मदत वगैरे असेल किंवा सभासद बनायचं असेल तर प्रत्येकासाठी आपण वेगवेगळे फॉर्म बनवले. तसंच सभासदासाठी पण वेगळा फॉर्म बनवला आहे आणि आपल्या मंडळाला कोणाला काही देऊ इच्छिता, काही राजकीय वगैरे देऊ इच्छिता तर त्यांच्यासाठी आपण देणगी द्या म्हणून एक सेक्शन बनवलं आहे, ज्यात की आपल्या मंडळाचे बँक डिटेल्स आणि UPI दिले आहे. त्यात तुम्ही तिथे देऊ शकता. विजिट करू शकता आपल्या बुलढाणा सर्व बौद्ध मंडळ .wordshop.app ती लिंक तुम्हाला व्हॉट्सअपवर पाठवली जाईल. अशा प्रकारे आपल्या वेबसाईटचं उद्घाटन झालेलं आहे. मी पुन्हा सर्व पाहुणे मंडळींना या विचार मंचावर सांगतो. बोलून चांगल्या प्रकारचं सेटल केलं आणि स्थिर झाले आता ते. आणि कल्पना अशी आली की आपण इथं आपल्या खेड्यातील लोकांना ज्ञान मिळावं, चांगल्या प्रकारची उन्नती करता यावी यासाठी भवन बांधण्याची यांनी कल्पना मांडली. याबद्दल मी तुमचा अत्यंत आभारी आहे. बंधूजनो, आम्ही एक खेड्यामध्ये राहणारे माणसं, पण एक उदाहरण मी तुमच्या समोर देतो. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरचा पुतळा माझ्या वाड्यात झालाच पाहिजे अशा अनेक वेळा लोक बैठका घेत आणि समिती निर्माण करत. आता त्या समितीच्या माध्यमातून तो पुतळा उभा करण्यासाठी काही रुपये लागत असत, म्हणजे काही पैसे लागत असत, परंतु तेवढे पैसे न होता अनेक ठिकाणी त्या समितीच्या 2 समित्या झाल्या, 2 समिती 4 समित्या झाल्या, असं अनेक वर्ष ते निघून गेलं. पण एक आहे, 2 वर्ष, 4 वर्ष, 6 वर्ष, 8 वर्ष, 10 वर्ष त्याला लागलेच ती. पण तिथल्या बौद्ध मंडळींनी, आंबेडकर विचारांनी डॉक्टर बाबासाहेबांना
बाबासाहेबांचा पुतळा त्या गावामध्ये उभा केल्याशिवाय राहिला नाही. त्याचप्रमाणे हे जे आपण उभं केलं, आयोजकाने आम्हाला जे सांगितलं त्याच्यामध्ये कदाचित उद्या गोंधळ होऊ शकते, शांतता येऊ शकते, पण हे झाल्याशिवाय राहणार नाही. मला अशी आशा आहे की इथं सर्व क्लास 1 क्लास 2 जे काही मंडळी आहे या लोकांनी विशेषतः दान घेऊन हे कार्य पुढे न्यावं. एवढंच बोलतो, माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद. उपस्थित असलेले सरसेनानी आनंदराजे आंबेडकर, आपल्या विभागाचे लोकप्रिय आमदार श्रीयुत खरात साहेब, जज आपले अवसरमोल साहेब, श्री भीमरावजी तायडे, आमचे मित्र जुने रजाने साहेब, या कार्यक्रमाच्या साठी आलेले आमचे रवींद्र बांगर आणि कार्यक्रमाचे अध्यक्ष, बंधू आणि भगिनींनो, या ठिकाणी मी काही बोलण्यासारखं नाही, पण जे काही पुरस्कार दिले गेले त्या पुरस्काराच्या वतीनं तुम्ही 2 मिनिटं बोला असं मला सांगण्यात आलं. तर हे जे पुरस्कार मिळाले हे समाजाने दिलेला एक सन्मान आहे, समाजाने त्याची दिलेली पावती आहे. या ठिकाणी जुनी माणसं MC गवई आहेत, विजय जाधव, RD बांगर साहेब काही येऊ शकले नाही, परंतु मनापासून त्यांनी समाजाच्या लोकांना धीर दिलेला आहे. इथे समाजाच्या लोकांना या ठिकाणी आश्रय दिलेला आहे. मला जो या ठिकाणी जीवन गौरव पुरस्कार मिळाला त्या निमित्तानं मी असं सांगेल की मला जीवन गौरव पुरस्कार हा मिळाला हा अतिशय मोठा मी समजतो. त्यापूर्वी मला गव्हर्नमेंट ऑफ इंडियाचे त्यावेळेचे जे होम मिनिस्टर होते, राज्यमंत्री मकवानाजी, त्यावेळेस त्यांनी दिल्लीमध्ये मला एक पुरस्कार दिला होता. आणि 2 वर्षापूर्वी मद्रास उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती श्री कुंद्रू साहेब, की ज्यांच्या जीवनावर जय भीम हा पिक्चर निघाला, त्यांच्या हस्ते मला मिलिंद गौरव पुरस्कार नागसेन वनामध्ये 2024 साली देण्यात आला. परंतु हा पुरस्कार याच्यामध्ये माहेरचा ओलावा आहे. ही माणसं माझी आहे, कोणाचं गाव माझ्या गावापासून 5 मिनिटावर आहे, कोणाचं 10 मिनिटावर आहे. आणि त्यामुळे या पुरस्काराला एक वेगळं महत्त्व आहे. दुसरी गोष्ट आणखी अशी, या वास्तूमध्ये जे आपण जमलेलो आहोत, ही वास्तू बाबासाहेबांच्या पुनीत स्पर्शानं पावन झालेली वास्तू आहे. वामनदादा म्हणतात, ताटात भीम आहे, वाटीत भीम आहे, लाखात काय म्हणता, कोटीत भीम आहे. अशा कोटी कोटी दलितांच्या हृदयात मानाचं स्थान मिळालेल्या बाबासाहेब आंबेडकरांच्या वास्तूमध्ये आपण या ठिकाणी आलेलो आहोत. या ठिकाणची जी माती आहे त्या मातीमध्ये बाबासाहेबांच्या पावलाचे ठसे आहेत. मी धन्यवाद देईन D.R. इंगळे आणि त्यांच्या टीमला, विशेषतः भास्कर पवार, मोरे साहेब, विजय खरात, दुसरे खरात आणि मंडळी. सिद्धार्थ खरात साहेबांच्या मार्गदर्शनाखाली आपण हे जे करत आहे याचं मोठं मोल आहे. आज आपण या ठिकाणी ज्या मातीत बसलेलो आहोत त्या मातीनं भारतालाच नाही तर जगाला शहाणपण शिकवलेलं आहे. या भिंतीच्या ही जी भिंत आहे याच्यावरती बाबासाहेब आंबेडकरांच्या हाताचे ठसे आहेत. म्हणून मी असं म्हणेल की या मंडळी हे जे कार्यक्रम घेतले, आनंदराजजींनी आम्हाला आशीर्वाद दिला. या ठिकाणी भीमरावजी येणार होते पण त्यांना अचानक काही काम मिळालं. परंतु एक लक्षात घ्या बंधूंनो, आपण इथे आलेलो आहोत म्हणून नशीबवान आहोत. जाताना काही घेऊन जा इथून.
बाबासाहेबांच्या पावलाचे ठसे जिथे पडलेले आहेत, ती माती एखाद्या वेळेस तुम्हाला मिळेल. त्या मातीला वंदन करा. एवढा मोठा महापुरुष ज्यांनी जगाला वाकवलं, फक्त भारताला नाही, आपल्या विद्येच्या जोरावर, आपल्या माणुसकीच्या जोरावर, आपल्या शांततेच्या जोरावर, आणि शेवटी तंटे बखडे होऊ नये म्हणून भारताला संविधान देण्याबरोबरच भगवान बुद्धाचा शांतीचा धर्मही दिला. त्यामुळे आपण एका मोठ्या माणसाचे वारस आहोत, हे इथून जाताना घ्या, लक्षात घ्या. संमेलन होत राहतील. आपल्या जिल्ह्यामधून, आपल्या कंपनीमधून आमदार साहेब झालेले आहेत, त्यांना उद्याचा भविष्यकाळ उज्ज्वल आहे. आनंदराजचे जे आमच्यावरती, आपल्यावरती आशीर्वाद आहेत, तेव्हा मी जास्त न बोलता एवढंच म्हणेल की नशिबानं बाबासाहेब आंबेडकरांच्या वास्तूमध्ये यायला मिळते. तुम्ही काहीतरी पुण्य केलं असेल म्हणून इथे आला. या ठिकाणची माती, ही माती जगाला चॅलेंज करणारी माती आहे. या मातीमध्ये काही समाजकंटकांनी वितुष्ट अशी माती घालवण्याचा प्रयत्न केला. तो राजकारणाचा विषय आहे आणि तो न्यायालयात प्रलंबित असा विषय आहे, म्हणून मी त्याबाबत काही बोलणार नाही. परंतु एवढंच सांगेल, मला हा जो पुरस्कार दिला, हा माझ्या आप्तेष्टाने दिलेला आहे, माझ्या माहेरच्या लोकांनी दिलेला आहे. आणि दुसरी गोष्ट एक, आता हा पुरस्कार देण्याचे दोन अर्थ असतात. एक अर्थ असा असतो की तुम्ही भरपूर काम केलं. दुसरा एक अर्थ असा असतो की आता तुम्ही थांबा, आम्हाला तरुण लोकांना आता काम करू द्या, असंही असतं. तेव्हा या निमित्ताने एवढ्या मोठ्या संख्येनं आपण या ठिकाणी आला, 3 तास बसलात, आणखी एक दीड तास बसावं लागेल. परंतु ही जी आत्मीयता आहे, बाबासाहेब आंबेडकरांनी विणलेली एक आत्मीयतेची ज्योत आहे, ही ज्योत तेवत ठेवण्यासाठी आपण शेवटपर्यंत आपल्या प्राणाचे पण बल देण्याची हे आपण तयारी ठेवावी. माझा जो सत्कार झाला त्याबद्दल समाज मंडळाचा मी अतिशय ऋणी आहे. तुम्ही जी कार्यकारिणी आहे, भास्करराव मोरे, आपले भास्कर पवार, मोरे साहेब, विजय खरात, काही आलेले नाही, आंबोरे आले नाही. तर ह्या मंडळीने अतिशय कल्पकतेने हा कार्यक्रम योजलेला आहे आणि दरवर्षी आपण हा करत राहू. आणि आपलं बुलढाणा भवन जे आपलं स्वप्न आहे ते याच्यातून हळूहळू पूर्ण होईल. मी सगळ्यांना धन्यवाद देऊन माझे 2 शब्द संपवतो. जय भीम. बसून घ्या सर्वांनी. आज बाबासाहेबांमुळे आपल्या खुर्च्या मिळालेल्या आहेत. पूर्वीच्या काळाला सुद्धा मुख्यमंत्री झाला आहे, एवढा चमत्कार ज्याच्या संविधानानं झाला आहे ते महामानव विश्वरत्न बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमाना आणि त्यांच्या विचारांना त्रिवार वंदन करून. खरं म्हणजे मी आगंतुक असं मी समजतो, कारण भीमरावांना या मंडळीने आमंत्रण दिलं होतं, परंतु त्यांनी मगाशी फोन केला, नाही साहेब तुम्ही यायला पाहिजे, म्हणून मी म्हटलं चला जाऊन यावं. आपलीच मंडळी आहेत आणि बुलढाण्याची मंडळी आहेत. आणि बुलढाण्यामध्ये पूर्वीच्या म्हणजे 2000च्या आधी बाळासाहेब आंबेडकर जेव्हा इलेक्शनला उभं राहायचे तेव्हा भीमराव तायडेंना माहीत असेल की आम्ही खास मुंबईतली 10-20 कार्यकर्ते बुलढाण्यामध्ये नांदुऱ्याला खास करून जाऊन आम्ही त्याच्या पुढे असणार खामगाव तिथे मुक्काम असायचा. कारण अकोल्यामध्ये त्या काळामध्ये हे बुलढाण्यातले 2 तालुके खामगाव आणि शेगाव जॉईन होते आणि ते आमच्याकडे असायचे. आणि त्यामुळं बुलढाण्याबरोबर आमचं एक वेगळं नातं आहे. त्या खामगाव आणि शेगावमधले बहुतेक सर्वजण आम्हाला म्हणजे गावागावामध्ये ओळखायची अशी परिस्थिती आहे.
आज या कार्यक्रमाला उपस्थित असणारे आणि मेहकरचे आणि खास करून ज्यांचं एक म्हणजे आंतरराष्ट्रीय ज्या लोणार हे अत्यंत एक आगळं वेगळं असं सरोवर आहे, त्या तिकडचे आमदार आयुष्यमान सिद्धार्थजी खरात, त्याचबरोबर आमच्याबरोबर आणि आमच्या विरुद्ध नेहमीच कोर्टामध्ये असतात ते आमचे माजी न्यायमूर्ती अवसरमल, त्याचबरोबर कोर्टातच तेच म्हटलं, त्याचबरोबर ज्यांनी आत्ताच भाषण केलं आहे आणि लोकांना अत्यंत चांगल्या पद्धतीने मदत केली, ते बुलढाण्याचे आणि मंत्रालयामध्ये अत्यंत वरिष्ठ पदावर ज्यांनी होते ते HP तायडे, मला आत्ताही ते तरुण वाटतात ज्या पद्धतीने भाषण केलेलं आहे. त्याचबरोबर RD बांगरजी, डॉक्टर गावंडे जे आत्ताच येऊन गेले, तुम्हाला थोडं मार्गदर्शन केलं आहे, आणि आमचे काका भिमरावजी तायडे, त्याचबरोबर या इकडची कार्यकारिणी सीमा जाधव, वामन मोरे, विजय खरात, प्रल्हाद सोनोने, आयुष्यमान दिलीप भालेराव, राजेंद्र जाधव, रुस्तम भालेराव, सुभाष गवई, रमेश आडेलकर आणि आयुष्यमान ललिताताई पडांगळे, त्याचबरोबर खास ज्यांचा आग्रह होता या कार्यक्रमात मी यावं ते आमच्या CBSE स्कूल पीपल एज्युकेशन सोसायटी जी बाबासाहेब आंबेडकर स्थापन केली त्याचं जे आमचं एक स्कूल आहे न्यू बॉम्बेमध्ये, त्या स्कूलचे म्हणजे मुख्याध्यापक आमचे BB पवारजी आणि आपण सर्व उपस्थित बंधू आणि भगिनींनो, खरं म्हणजे हा बुलढाणा जिल्हा बौद्ध रहिवासी समाज मंडळ जेव्हा ही मंडळी हॉल इथे बुक करा आले तेव्हा मला भेटले आणि त्याने मला सांगितलं की आम्हाला या इथं आमचं एक अस्तित्व निर्माण करायचं आहे. मी म्हटलं अत्यंत चांगलं आहे, आणि मला तुम्हाला सांगायचं आहे, अरे बिहारची मंडळी येऊन बिहार भवन बांधतायत मुंबईत, तर तुम्ही बुलढाण्यातले महाराष्ट्रातले आहात, तुम्ही का नाही बांधायला पाहिजे, तुम्ही हक्काने हे घ्यायला पाहिजे असं माझं मत आहे. आणि त्यामुळं हे अत्यंत चांगली गोष्ट आहे की तुम्ही हे अशा पद्धतीचं भवन मुंबईमध्ये शक्य होईल असं वाटत नाही, पण मुंबईच्या परिसरामध्ये आजसुद्धा शक्य आहे. आणि तुमच्यामध्ये आज आमदार आहेत, तुमच्याकडे अनेक अधिकारी आहेत, त्यामुळं एक खऱ्या अर्थानं हे शक्य होऊ शकतं. तर त्यामुळं आणि या सर्वासाठी एक खरं म्हणजे आज ही जी काही बुलढाणा जिल्हा बौद्ध रहिवासी समाज मंडळ ही जी संस्था तुम्ही 10 वर्षापूर्वी जवळपास निर्माण केली आहे, आज त्याचा वटवृक्ष होत आहे असं मला वाटतं आहे. कारण एवढ्या मोठ्या संख्येने आज तुमचं वेबसाईटसुद्धा निर्माण झालेली आहे. मला तर वाटतं आता तुम्हाला फॉरेनवरून सुद्धा मनी आल्याशिवाय राहणार नाही वेबसाईटमुळं. तर हे करत असताना तुम्ही अनेक गोष्टी करू शकता. या इथं अनेक प्रकारे तुम्ही या इथं स्थानिक जी मंडळी आहेत त्या सर्वांना म्हणजे तुम्ही बुलढाण्याचे आहात त्याबद्दल प्रश्न नाही, परंतु बुलढाण्याच्या बरोबर आपण बाबासाहेब आंबेडकरांचे अनुयायी आहोत हे अत्यंत महत्त्वाचं आहे. कारण प्रत्येकाने आपण एक वेगळं आपले अस्तित्व आज दाखवण्याची गरज म्हणजे तात्पुरतं तुमचं ठीक आहे, परंतु आपण आज एकत्र येणं ही काळाची गरज आहे. आज जी परिस्थिती आहे ती आज तुम्ही सर्व सुशिक्षित आहात. मी पाहतोय का बुलढाण्यामध्ये आमचे कार्यकर्ते आज तुमच्यामधले हे अधिकारी आणि इतर सर्व मंडळी या इथं आहेत, परंतु हा एक वेगळा भाग आहे. आणि एक दुसरा आमच्या पक्षाचं धार्मिक आपल्या भारतीय बौद्ध महासभेचे वगैरे कार्य अत्यंत प्रामाणिकपणे करतात. ते आज सर्वांनी एकत्र येणं अत्यंत काळाची गरज आहे असं मी समजतो. नाही तर आपण सर्व एक वेगळा स्टेटस निर्माण केलेली मंडळी असतात. पण तू मगाशीच डॉक्टर गावंडेने एक सांगून गेले, त्यांनी ते मांडलं, पण ते मला वाटतं त्यांना असं म्हणायचं होतं आपण सर्व शिकलेले आहोत पण शेकलेले बरेच कमी आहोत, आणि शेकणं अत्यंत महत्त्वाचं असतं हे त्यांना इनडायरेक्टली सांगायचं होतं असं मला वाटतं. आणि त्यामुळं ते गरजेचं आहे. आपण जेव्हा आपले बांधव जे पाठीमागे राहिलेले बुलढाण्यामधले असतील
किंवा इतर कुठले असतील त्यांना हात देऊन आपल्याबरोबर कशा पद्धतीने घेऊन येणार आहोत ते अति महत्त्वाचं आहे. आज खरं म्हणजे आंबेडकरी समाज हा शिक्षणामध्ये प्रचंड पुढे गेलेला आहे. ब्राह्मणानंतर कुठचा या महाराष्ट्रामध्ये शिकलेला समाज असेल तर तो आंबेडकरी समाज, हे लक्षात घ्या. किंवा तुम्ही नागपूरला जाल तर त्या आपण जेव्हा दीक्षाभूमीवर जाल त्याच्या बाजूने एक गल्ली आहे, तिथे सर्व म्हणजे त्या गल्लीमध्ये सर्व डॉक्टर्सच आहेत. त्या गल्लीमध्ये 90% डॉक्टर्स तुम्हाला आपले दिसतील. ते एवढं आपला समाज आज विदर्भात, खास करून तुम्ही सुद्धा विदर्भामधले आहात, पुढारलेला आहे. पण खास करून नागपूर आणि त्या साईडचे अति पुढारलेले आहेत. तर जे मागे राहिले आहेत त्यांना आपण आपल्याबरोबर कसे घेऊन येऊ शकू हा अत्यंत महत्त्वाचा प्रयत्न आपण सर्वांनी केला पाहिजे. आणि त्यासाठी तुम्ही तुमचं भवंत बांधाल, बुलढाणा भवंत बांधाल इथे. पण त्याचबरोबर आपल्या इथे जी ग्रामीण भागामध्ये जी मंडळी आहेत त्यांना त्या मुलांना शैक्षणिकदृष्ट्या आपण कशा पद्धतीने मदत करू शकाल आणि त्यांना आपल्याबरोबर कशा पद्धतीने घेऊन येऊ शकाल हे अत्यंत गरजेचं आहे. कारण आजचं शिक्षणाचं जे धोरण आहे ते जर आपण पाहिलं का आम्ही पीपल एज्युकेशन सोसायटीमध्ये जे पाहतोय की ज्या काही शैक्षणिक संस्था एडेड कॉलेजेस चालवतात ती एडेड कॉलेजेस कशी बंद होतील हा अत्यंत पद्धतशीर प्रयत्न या महाराष्ट्रामध्ये होताना दिसतोय. आणि प्रायव्हेट कॉलेजेसना जास्तीत जास्त प्रमोट केलं जात आहे. आज प्रायव्हेट कॉलेजमध्ये आज आमच्या इथे वडाळ्याला आंबेडकर कॉलेज आहे, तिथे BComला वगैरे जी मुलं ॲडमिशन घेतात 500 रुपयामध्ये त्यांचं ॲडमिशन होतं. आणि त्याच वेळेला प्रायव्हेटमध्ये त्याच कोर्सला 25,000च्या खाली कुठेही प्रायव्हेट कॉलेजमध्ये ॲडमिशन मिळू शकत नाही. तर हळूहळू या पद्धतीनं शिक्षणाची द्वारं या देशामधल्या वंचितांना, या देशामधल्या SC/STना बंद करण्याचं अत्यंत पद्धतशीर पद्धतीनं कामकाज चालू आहे. त्यामुळं आता जी मंडळी एका वेगळ्या लेवलवर तुम्ही पोचलेला आहात त्यांनी आपली जी काही पाठीमागे राहिलेला समाज आहे, शिक्षणामध्ये आहे, इतर गोष्टीमध्ये आहे, त्याला हात देऊन कशा पद्धतीने पुढं आणता येईल ते पाहण्याची खरं म्हणजे गरज आहे असं मला वाटतं. त्यामुळं हे भवंत होईल, परंतु समाज कसा पुढे येईल. कारण समाज पुढे येण्यासाठी बाबासाहेबांनी त्रिसूत्री दिलेलंच आहे, शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा. परंतु बुलढाण्यामध्ये मी पाहिलं आहे की ज्या पद्धतीने इतर म्हणजे बुलढाणा व्यतिरिक्त इतर ठिकाणी ज्या पद्धतीने शिक्षणामध्ये प्रगती केली तेवढी बुलढाण्यामध्ये माझ्या दृष्टीनं मी पाहिलेलं आहे. माझं ऑब्झर्वेशन आहे, चुकीचं असेल तर मला आनंद वाटेल की तेवढं शिक्षणाचं प्रमाण नाही. मुंबईमध्ये पण अनेक, जालना, बुलढाणा ही सर्व अनेक ठिकाणी स्लममध्ये राहणारी मंडळी आहेत. आणि त्यामुळे ह्या सर्व मंडळी कशा पद्धतीने आपल्याबरोबर घेऊन येता येईल, त्यांना कशा पद्धतीनं आपल्या लेवलला घेऊन येता येईल यासाठी तुम्ही सर्वांनी एक दिलानं एक विचारानं प्रयत्न करणं ही काळाची गरज आहे असं मी समजतो. आणि त्याचबरोबर ही अशी स्नेहसंमेलनं घेता आहे. आता तुम्हाला म्हणजे आज इथे लिहिलं आहे माझ्या याच्यासमोर बौद्ध जन पंचायत समिती. कारण म्हणजे बाबासाहेब आंबेडकरांनी 1941 साली ही संस्था काढलेली आहे. आज तिला 75 वर्ष होतात. अत्यंत म्हणजे बाबासाहेबांनी घटना नव्हती दिली त्याच्या आधी अत्यंत लोकशाही पद्धतीनं चालणारी संस्था आहे. 75 वर्षाच्या पुढे आता जवळजवळ 85 वर्ष त्या संस्थेला झालेली आहेत. परंतु पूर्णपणे लोकशाही पद्धती म्हणजे मी सभापती पण हा तिथं इलेक्शनमध्ये निवडून येतो तेव्हा मी होतो आणि पूर्णपणे लोकशाही पद्धतीचं हे चालतं. आमचं स्वतःचं म्हणजे जवळपास आमच्याकडे 16 वेगवेगळ्या समित्या आहेत ज्याच्यामध्ये शिक्षण समिती अत्यंत महत्त्वाची आहे. आम्ही आमच्या कोकणातल्या मुलांना पूर्णपणे शिक्षणासाठी मदत करतो. मी तुम्हाला सांगतो की वेगळा आज मुंबईमध्ये आमच्या जवळपास मुंबई आणि मुंबईच्या परिसरामध्ये 900 शाखा आहेत. एका शाखेमध्ये कमीत कमी 150-200 मेंबर असतात. काही तर शाखा अशा आहेत की 2,500 ते 3,000 मेंबर असतात. मेंबर म्हणजे जे 21 वर्षाच्या वरती असतात त्यांना मेंबर केलं जातं. आणि त्याच्यामध्ये सुद्धा आम्ही ज्या मुलांना शिक्षणासाठी मदत सर्व प्रकारची करतो
किंबहुना आज 7 माळ्याचं एअर कंडिशन इमारत स्वतःची आमच्या संस्थेची तयार होते. पुढं तिचं कन्स्ट्रक्शन झालेलं आहे, फक्त इंटिरियर काम करायचं बाकी आहे. आम्हाला सरकारने सुद्धा मदत केलेली आहे, परंतु लोकांनी सुद्धा मला 10 कोटी रुपये आमच्या या इथं जमून दिलेले आहेत, आमच्या इंगळीने बघून आलेले आहेत आणि त्या जोरावरती आम्ही ती इमारत स्वतः या भोईवाडा म्हणजे नायगाव या ठिकाणी बांधलेली आहे. 7 माळ्याच्या पुढे एअर कंडिशन असणारी ती इमारत होणार आहे. तर सांगण्याचा उद्देश आहे की आपण आपल्या मुलांना पहिल्यांदा प्रमोट करणं आहे. मी तुम्हाला सांगतो, एकदा मी याला गेलो होतो कार्यक्रमाला. आमचासुद्धा प्रत्येक शाखेमध्ये जे गट आहेत त्याच्यामध्ये कार्यक्रम असतात मुलांचा सत्काराचे. एक मुलगी त्या सत्काराच्या वेळेस सांताक्रूजला तो तिथे सत्कार ठेवला होता आणि एक मुलगी आली होती. आपल्याला जाता येत नाही, इतकी गटारं इतकी घाण आजूबाजूला पडलेली आहे. म्हणून आपल्याला ही सगळी आपली बुलढाण्याची जालन्याची आपल्या भागातली लोक आहेत आणि म्हणून आपल्या गावातली लोक तशीच आहेत आणि मुंबईतली जी राहिलेली झोपड्यातली लोक सुद्धा तशीच आहेत. आणि त्यावेळेस मी जेव्हा गेलो साहेब, तेव्हा मी जेव्हा गेल्याबरोबर मला सगळ्या लोकांनी त्यांच्या झोपड्यामध्ये तिकडे नेलं आणि सांगायला हरकत नाही, मी ज्या ज्या ठिकाणी गेलो तिथे माझे 2ही नगरसेवक आपल्याच लोकांनी निवडले. संदीप डोंगरदिवे साहेब, धर्मानंद खाडे साहेब, DN अंबोरे साहेब, DN अंबोरे साहेब, DK मोगळे साहेब, BG पंडागळे साहेब, BG पंडागळे साहेब, सुरेश जाधव साहेब, ॲडव्होकेट रविराज सिंगने, रमेश गायकवाड साहेब, प्रदीप जाधव साहेब, सन्माननीय साहेब, एकटे येऊ नका, परिवारासोबत या. PR लहाने साहेब, PR लहाने, PR लहाने साहेब, कैलास खंदारे साहेब, कैलास खंदारे साहेब, SS गवई साहेब, SS गवई साहेब, पुष्पा शेजुळे मॅडम, पुष्पा शेजुळे मॅडम, संजय तायडे साहेब, संजय तायडे साहेब, छायाताई गवई मॅडम, छायाताई गवई मॅडम, रमेश इंगळे मॅडम, रमेश इंगळे साहेब, अर्चना कंकाळ मॅडम, अर्चना कंकाळ मॅडम,
अनिता हिवाळे मॅडम, अनिता हिवाळे मॅडम, ललिता पंडागळे मॅडम, ज्यांचं आगमन बुलढाणा जिल्ह्यावरून झालेलं आहे या कार्यक्रमासाठी खास त्या कोकिळा गवई मॅडम, कोकिळा गवई मॅडम, दिलीप गवई साहेब, दिलीप गवई साहेब, नितीन आंबोरे साहेब, नितीन आंबोरे साहेब, शिंगळे साहेब, जयप्रकाश शिंगळे साहेब, सन्माननीय सुरेश कस्तुरे साहेब, डॉक्टर अरविंद इंगळे साहेब, डॉक्टर अरविंद इंगळे साहेब, सन्माननीय अशोक गवई साहेब, सन्माननीय अशोक गवई साहेब, सन्माननीय महेंद्र जाधव साहेब, सन्माननीय महेंद्र जाधव साहेब, राजू शिंदे साहेब, सन्माननीय राजू शिंदे साहेब, सन्माननीय डॉक्टर ज्योत्सना जाधव मॅडम, सन्माननीय डॉक्टर ज्योत्सना जाधव मॅडम, सन्माननीय राजेंद्र, सन्माननीय शेखर नितावणे, सन्माननीय शेखर नितावणे, सन्माननीय रमेश इंगळे साहेब, सन्माननीय डॉक्टर व्ही तायडे साहेब, सन्माननीय कैलास मोरे साहेब, सन्माननीय कैलास मोरे साहेब, ॲडव्होकेट खरात व्ही एन साहेब, ॲडव्होकेट खरात व्ही एन साहेब, सन्माननीय सुभाषजी गवई साहेब, सन्माननीय सुभाषजी गवई साहेब, सन्माननीय भगवान मोरे साहेब, सन्माननीय भगवान मोरे साहेब, सन्माननीय पंडित लक्ष्मण शिंदे साहेब, सन्माननीय पंडित लक्ष्मण शिंदे साहेब, सन्माननीय गणेश वानखेडे साहेब, सन्माननीय गणेश वानखेडे साहेब, सन्माननीय समाधान लांडगे सर, सन्माननीय समाधान लांडगे सर, सन्माननीय सोपान पवार सर, सन्माननीय सोपान पवार सर, सन्माननीय दिगंबर वानखेडे साहेब, सन्माननीय दिगंबर वानखेडे साहेब, सन्माननीय अशोक थोरात साहेब, सन्माननीय अशोक थोरात साहेब, सन्माननीय रवींद्र भिसे साहेब,
प्रशांत तायडे साहेब, सन्माननीय प्रशांत तायडे साहेब, सन्माननीय भीमराव सिरसाट साहेब, सन्माननीय भीमराव सिरसाट साहेब, मास्टर पंडागळे साहेब, सन्माननीय रतन अंभोरे साहेब, सन्माननीय ब्रह्मानंद काळे साहेब, सन्माननीय ब्रह्मानंद काळे साहेब, सन्माननीय एकनाथ शैलेश वाघ साहेब, सन्माननीय विनोद प्रकाश खरात साहेब. आपल्याकडे रत्नाकर गुळे, रत्नाकर गुणेवाद त्यांचा मोठा मुलगा अभिजित गुणे हा भारतीय सैन्यामध्ये मोठ्या पदावर त्याचं सिलेक्शन झालेलं आहे. त्याचा विशेष अभिनंदन आपल्या बुलढाणा जिल्हा बौद्ध रहिवासी मोरे साहेब, सुधीर अशोक अंबोरे साहेब, सन्माननीय रजनीकांत जाधव साहेब, सन्माननीय रजनीकांत जाधव साहेब, सन्माननीय विलास थोरात साहेब. या ठिकाणी त्यांची निवड झालेली आहे. त्यांचंही स्वागत आपल्या बुलढाणा जिल्ह्याच्या वतीने या ठिकाणी होत आहे. सन्माननीय शोभित खंडारे साहेब, शोभित खंडारे साहेब, ॲडव्होकेट सिद्धार्थ गवई साहेब, सन्माननीय ॲडव्होकेट सिद्धार्थ गवई साहेब, सन्माननीय राहुल सकपाळ साहेब, सन्माननीय चंद्रमणी मगर साहेब, सन्माननीय चंद्रमणी मगर साहेब, सन्माननीय अजित एस मोरे साहेब, सन्माननीय अजित एस मोरे साहेब. सन्माननीय पनाड मॅडम, सन्माननीय भावना पनाड मॅडम, सन्माननीय आत्माराम सदाशिव इंगळे सर, सन्माननीय आत्माराम सदाशिव इंगळे साहेब, सन्माननीय अरविंद वानखेडे साहेब, सन्माननीय अरविंद वानखेडे साहेब, सन्माननीय विष्णू एस पवार साहेब, सन्माननीय विष्णू एस पवार साहेब, सन्माननीय आनंद वाकोडे साहेब, सन्माननीय आनंद वाकोडे साहेब, दिलीप म्हस्के साहेब, सन्माननीय विश्वनाथ वानखेडे साहेब, सन्माननीय विश्वनाथ वानखेडे साहेब, सन्माननीय सुलभा भास्कर साळवे मॅडम, सन्माननीय सुलभा भास्कर साळवे मॅडम, सन्माननीय अभिमान गोदावडे, सन्माननीय अभिमान गोदावडे, सन्माननीय दादाराव इंगळे साहेब, सन्माननीय रामदास कहाळे सर, सन्माननीय रामदास कहाळे साहेब, सन्माननीय रामदास काले साहेब, सन्माननीय साहेब, सन्माननीय डॉक्टर सम्यक खंडेराव, सम्यक खंडेराव, डॉक्टर सम्यक खंडेराव, सन्माननीय आबाजी तुकाराम वानखेडे साहेब, वाल्मिक मोरे साहेब, पंकज वाल्मिक मोरे साहेब,
सन्माननीय किशोर अण्णा खरात, किशोर अण्णा खरात. सन्माननीय भीमराव हरी काकडे, सन्माननीय भीमराव हरी काकडे. सन्माननीय अनिल टी मेढे, सन्माननीय अनिल टी मेढे. डॉक्टर मनोहर साळवे, डॉक्टर मनोहर साळवे. सन्माननीय मनोज जाधव, सन्माननीय मनोज जाधव. ॲडव्होकेट साहिल मोरे, ॲडव्होकेट साहिल मोरे. PSI आनंदा वानखेडे, PSI आनंदा वानखेडे. प्रकाश मोरे, सन्माननीय प्रकाश मोरे. सन्माननीय गजानन इंगळे, सन्माननीय गजानन इंगळे. सन्माननीय दिलीप सुरडकर, सन्माननीय दिलीप सुरडकर. सन्माननीय भानुदास अवसरमल, सन्माननीय भानुदास अवसरमल. सन्माननीय मिलिंद साळवे, सन्माननीय अर्चना संजय जाधव मॅडम, अर्चना संजय जाधव मॅडम. सन्माननीय निलेश शंकर म्हस्के मॅडम, निलेश शंकर म्हस्के साहेब. सन्माननीय मनोज सरदार, सन्माननीय रमेश खरात सावळे साहेब. सुनील श्रावण खरात साहेब, सुनील श्रावण खरात साहेब. सदार. सन्माननीय राजेश विठ्ठलराव सदार. कृपया जास्त सन्माननीय श्रीराम देवराव वाघमारे, बबन श्रावण मोरे. राहुल इंगळे, आदरणीय वामन मोरे सर, आयुष्मान वामन मोरे सर आणि फॅमिली. संजय कांबळे सर, संजय कांबळे. कृपया ग्रुप फोटोसाठी सर्वांनी इकडे यावं. स्टेजवर या, स्टेजवर ग्रुप फोटोसाठी.
सर्वांनी ग्रुप फोटोसाठी स्टेजवर यावं अशी सर्वांना विनंती आहे. भीमराव शिरसाट साहेब लवकर स्टेजवर या. स्टेजवर या भीमराव शिरसाट साहेब. सर्व कार्यकर्त्यांनी वरती या. अरे बुलढाणा जिल्ह्याच्या प्रमुख कार्यकर्त्यांनी उपस्थित वयावरती हे ग्रुप फोटोग्राफ